पुण्यातल्या एका गुंडासोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली। पुण्यातल्या एका कार्यक्रमाच्या वेळेला हा फोटो घेण्यात आला। बाबा बोडकेंवर आतापर्यंत 12 गुन्ह्यांची नोंद आहे। मोक्का अंतर्गत सुद्धा बोडकेंवर कारवाई झाली। त्यामुळे अशा गुंडासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बाजूबाजूला उभा राहूनचा फोटो कसा काय याबद्दलच्या चर्चेला उधाण आलंय। मात्र हा फोटो काढला त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना बाबा बोडकेच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती नव्हती असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिलं। तर दुसरीकडे पुण्यातल्याच कोथरूडचे आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासोबतच्या फ्लेक्सवर सुद्धा बोडकेचा फोटो आहे। त्यामुळे गुंड व्यक्तीचा फोटो भाजपच्या फ्लेक्सवर कसा असा प्रश्न विचारला जातोय। भारतीय जनता पक्षाची केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सत्ता आहे, साहजिकच त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती अनेक जण भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत। भाजप ही या सर्वांना पवित्र समजून स्वतःमध्ये सामावून घेतोय। परंतु हे सर्व करत असताना पुण्यामधील एका प्रकरणामुळे मात्र भाजपची गोची होतीये। पुण्यातील कुख्यात गुंड आणि बोडके टोळीचा प्रमुख बाबा बोडके हा पुण्यामध्ये भाजपच्या फ्लेक्सवरती झळकू लागलाय। भाजपच्या नेत्यांसोबत बाबा बोडकेचे फोटो पुण्यातील बाणेर, बालेवाडी, सुतारवाडी, औंध परिसरामध्ये अशा प्रकारे आपल्याला पुण्यामध्ये दिसून येत आहेत। आणि ही सर्व तयारी आगामी महापालिका निवडणुकांची मांडली जाते। कारण या फ्लेक्सवरती आपण पाहू शकतो, या फ्लेक्सवरती लिहिण्यात आलंय बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, प्रभाग क्रमांक 9 असं या ठिकाणी लिहिण्यात आलंय। आणि बाबा बोडके सोबत कोथरूडच्या म्हणजे स्थानिक आमदार मेधा कुलकर्णी यांचा फोटो आहे। त्याचबरोबर भाजपचे इतर स्थानिक नेते, राज्यातले नेते आणि केंद्रातले नेते यांचेही फोटो या फ्लेक्सवरती आहेत। भाजपकडून या फ्लेक्सबाजीबाबत सांगण्यात आलंय, स्पष्टीकरण देण्यात आलंय की बाबा बोडके हा त्यांचा अजून अद्याप अधिकृत सदस्य नाही, पक्ष सदस्य नाही। परंतु ही फ्लेक्सबाजी मात्र पुण्यात ज्या ठिकाणी ही निवडणूक बाबा बोडकेला लढवायची आहे त्या परिसरामध्ये आपल्याला दिसून येते। परंतु प्रश्न फक्त बाबा बोडकेच्या पुण्यातील फ्लेक्सवरचाच नाही, तर मुंबईमध्ये चक्क वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बाबा बोडकेचा काढला गेलेला फोटोही सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। बाबा बोडकेवरती पुण्यात एकूण 12 गंभीर गुन्हे नोंद आहेत, ज्यामध्ये 3 हत्येच्या प्रकरणांचा समावेश होतो। त्याचबरोबर बेकायदा शस्त्र बाळगणं, खंडणी उकळणं आणि हत्येचा प्रयत्न असे इतर गुन्हे आहेत। या 12 पैकी 11 गुन्ह्यांमध्ये कनिष्ठ न्यायालयाकडून बाबा बोडकेची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। परंतु एक गुन्हा अद्याप प्रलंबित आहे आणि उच्च न्यायालयामध्ये बाकीचे जे खटले आहेत ते प्रलंबित आहेत। हे सर्व होत असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय की मुख्यमंत्र्यांसोबतचा जो बाबा बोडकेचा फोटो आहे त्याबाबत मुख्यमंत्री अनभिज्ञ आहेत। बाबा बोडके कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे हे मुख्यमंत्र्यांना माहीत नव्हतं असं स्पष्टीकरण त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलंय। मात्र हे सर्व स्पष्टीकरण देत असताना इथे मात्र पुण्यामध्ये मात्र बाबा बोडके भाजपच्या फ्लेक्सवरती दिसून येतोय। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। दरम्यान या सगळ्याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाने एक स्पष्टीकरण दिलंय। मुख्यमंत्री कार्यालयाकडून असं स्पष्ट करण्यात आलंय की मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नवी मुंबईच्या बिल्डर हावरे यांनी वेळ मागितली होती। यावेळेला संबंधित व्यक्ती तिथं होता, त्यानं फोटो काढला असं मुख्यमंत्री कार्यालयानं म्हटलंय। बाबा बोडके कोण आहे याची माहिती मुख्यमंत्र्यांना यावेळी नव्हती असं मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानं स्पष्ट केलं आहे। ॲपच्या उद्घाटनाच्या आमंत्रणासाठी हावरे भेटल्या होत्या आणि त्यावेळेला हा फोटो काढण्यात आल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं।